नॉर्मल स्पीडने चालणारी रेल्वे ते स्टेशनजवळ येताच जोरात स्पीडने धावू लागली आणि त्या स्टेशनच्या जवळून एकदम तडक जोरात वेगाने निघून गेली. ते स्टेशन येण्यापूर्वी रेल्वेमध्ये अनाउन्समेंट झाली की सर्वांनी आपापल्या डब्यातील जवळचे खिडकी दरवाजे बंद करा. बेगुनकोदार रेल्वे स्टेशन येत आहे. अमित आणि राधा नुकतेच बेगुनकोदार रेल्वे स्टेशनच्या जवळच्या गावात राहायला आले होते. अमित तिकीट चेकरची नोकरी करायचा. नुकतीच त्याची बदली बेगुनकोदार रेल्वे स्टेशनवर झाली होती. त्या दिवशी बेगुनकोदारमध्ये यायला अमितला खूप उशीर झाला होता. अमित आणि राधाचा तो बेगुनकोदारमधला पहिलाच दिवस होता. ते दोघे संध्याकाळच्या वेळी रिक्षाने स्टेशनकडे जायला निघाले. अमित त्या दिवशी नाईट ड्युटीवरती होता, त्यामुळे त्याने स्टेशनवरच उतरायचं ठरवलं होतं आणि तिथून थोड्याच अंतरावर असणाऱ्या त्यांच्या खोलीवर राधा जाणार होती. आधीच उशीर झाल्याने तो सतत रिक्षावाल्याला लवकर जायला सांगत होता. रिक्षावाला पहिलं तर त्या रेल्वे स्टेशनकडे जायला घाबरला होता. त्याने बऱ्याचदा नाही म्हटलं होतं, पण अमितने वारंवार विनंती केल्यानंतर रिक्षावाला तिकडे जायला तयार झाला होता. रिक्षावाल्याने रेल्वे स्टेशनपासून थोड्या अंतरावरच रिक्षा थांबवली. इथून तुम्हाला पायीच जावं लागेल साहेब, असं तो अमितला म्हणाला. अमितने कारण विचारल्यावर देखील तो काहीच बोलला नाही. अमितने घड्याळात बघितलं. रात्रीचे 8:30 वाजले होते. त्याची लवकरच नाईट शिफ्ट सुरू होणार होती. त्यामुळे रिक्षावाल्याशी वाद न घालता अमितने तिथून चालत जाणं शहाणपणाचं समजलं. 60 रुपये रिक्षाचं भाडं झालं होतं. अमितकडे 50 रुपयांची नोट होती. त्याच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. तुम्ही थांबा इथे काका, मी सुट्टे पैसे घेऊन आलो, असं अमित रिक्षावाल्याला म्हणाला. पण तो रिक्षावाला सुट्टे पैसे घ्यायला देखील थांबला नाही. राहू दे 10 रुपये, असं म्हणून तो जोरात रिक्षा वळवून तिथून निघून गेला. अमितला हा प्रकार थोडा विचित्रच वाटला, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं नाही. एकतर दिवसभर प्रवासाचा थकवा, त्यात आता रातपाळी असल्याने अमितला नको नको झालं होतं. तो आणि राधा आता पायीच स्टेशनकडे जायला निघाले. स्टेशनपासून 5 मिनिटावर त्यांची खोली होती. अमितने राधाला घरी जायला सांगितलं आणि तो स्वतः स्टेशनवर गेला. रेल्वे स्टेशनवर कुणीच नव्हतं. गावाकडचा परिसर असल्याने जास्त लोक तिथं असण्याची अपेक्षा अमितला नव्हतीच, पण थोडे तरी लोक इथं असतील असं त्याला वाटलं होतं. पण त्या रेल्वे स्टेशनवर कुणीच नव्हतं हे पाहून अमितला आश्चर्य वाटलं. स्टेशन जवळजवळ रिकामच होतं. स्टेशनवर काम करणारा सफाई कामगार आणि एक चहावाला अशी जणू 2च लोक तिथं होती. त्याला या गोष्टींचं फार कुतूहल वाटलं. असं कसं काय, त्याने स्वतःशीच विचार केला. अमितने पूर्वी देखील गावाच्या ठिकाणी बऱ्याच वेळा काम केलं होतं. बऱ्याच वेळा त्याची नाईट ड्युटी देखील होती, पण इतकं रिकामं रेल्वे स्टेशन तो प्रथमच बघत होता. अमित याचाच विचार करत होता. त्याच्या स्टेशनवरच्या ऑफिसमध्ये गेला आणि 1 कप चहा त्याने ऑर्डर केला. चहा पीत पीत तो तिथल्या फायली बघू लागला. तिथं कशा पद्धतीनं काम केलं जातं ते पाहू लागला. यातच बराच वेळ निघून गेला. जवळपास रात्रीचे 12 वाजायला आले. स्टेशन रिकामच होतं, त्यामुळे लोक तिथं विचारपूस करायला येत नव्हती. 12 वाजून 10 मिनिटांनी एक ट्रेन येणार होती. अमितला ते माहीत होतं. त्याने वेळापत्रकामध्ये बघितलं होतं. ट्रेन येऊन इथं प्लॅटफॉर्मवर थांबेल तेव्हा आपण पुढचं काम करू, असं अमितनं ठरवलं. कामही तसं फार जास्त नव्हतं. येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनच्या नोंदी ठेवणं, स्टेशनवरची साफसफाई बघणं, हेच जेमतेम काम त्याच्या हाती आलं होतं. तो आता ट्रेनची वाट बघू लागला. 12:10 झाले आणि ती ट्रेन आली. पण त्या ट्रेनचं स्पीड खूपच जास्त होतं. नेहमी ज्या वेगाने ट्रेन येते त्यापेक्षा या ट्रेनचा वेग खूपच जास्त होता. अमितला काहीच कळेना. तो प्लॅटफॉर्मवरच्या खोलीतल्या खिडकीतून हे सगळं पाहत होता. ही ट्रेन आत्ता थांबेल, मग थांबेल असं त्याला वाटत होतं, पण ट्रेन मात्र थांबेच ना. उलट ती ट्रेन त्या रेल्वे स्टेशनवरून खूप जास्त वेगाने तडक निघून गेली. हा काय प्रकार आहे, अमितला कळेनासं झालं होतं. तो त्याच्या खुर्चीतून उठून बाहेर प्लॅटफॉर्मवर जायला निघालाच होता, इतक्यात त्याला ट्रेनच्या पाठीमागे एक बाई धावताना दिसली. ती बाई जोरजोरात ट्रेनच्या पाठीमागे धावत होती. अमितला वाटलं की त्या बाईची ट्रेन चुकली की काय.
तो खिडकीजवळ उभा राहून खिडकीतूनच त्या बाईला आवाज देऊ लागला. प्लॅटफॉर्मवरचं त्याला साफ दिसत होतं त्या खिडकीतून. रात्र जरी असली तरी स्टेशनवर दिवे लागले होते. अमितने जोरात आरोळी दिली. अहो बाई, पुढची ट्रेन आहे 2 वाजताची, घाबरू नका. कुठं जायचंय तुम्हाला? असं तो त्या खिडकीतूनच बाईला विचारू लागला. पण ती बाई त्या ट्रेनच्या पाठीमागे सुसाट वेगाने धावत होती. त्या बाईने ऐकलं की नाही की काय कुणास ठाऊक, पण ती तशीच बेभान धावत राहिली आणि थोड्या वेळाने दिसेनाशी झाली. ती अचानक गायब कशी झाली? अमित हा सगळा प्रकार खिडकीतून बघत होता. तो तडक प्लॅटफॉर्मवर गेला. अरे, ती बाई कुठं गेली? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही ट्रेन या प्लॅटफॉर्मवर थांबली का नाही? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घोंगावत होते. असाच वेळ गेला. 2 वाजताची ट्रेन देखील आली. ती देखील सुसाट वेगाने त्या प्लॅटफॉर्मवर न थांबता तिथून निघून गेली. आता मात्र अमितला काहीच कळेनासं झालं. त्याची चिडचिड व्हायला लागली. हा सगळा काय प्रकार आहे याचा तो विचार करत होता. असाच वेळ निघून गेला आणि सकाळ झाली. तो घरी आला. आज परत रात्री त्याची नाईट ड्युटी होती, म्हणून तो झोपी गेला. स्टेशनवर झालेला काल रात्रीचा सगळा प्रकार विचित्रच होता, पण याबद्दल त्याने राधाला काहीच सांगितलं नाही. उगाच कशाला तिला काळजीत टाकायचं असा विचार करून तो शांत बसला. नवीन जागा, नवीन लोक, त्यामुळे कदाचित आपण जास्त विचार करतो की काय असं देखील त्याला वाटू लागलं. जाऊ देत, आज संध्याकाळी परत नाईट ड्युटी आहे. आज आपण व्यवस्थित विचारपूस करूयात आणि आज ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी करूयात, असा विचार त्याने केला. दुसऱ्या दिवशी 8:30 वाजता परत अमित स्टेशनवर पोचला. कालच्याप्रमाणेच आज देखील स्टेशनवर कुणीच नव्हतं. तिथं साफसफाई करणारा कामगार होता. तो देखील 9-10च्या सुमारास तिथून जायचा आणि स्टेशनवर एक चहा बनवणारा. एवढे जेमतेम कालप्रमाणेच लोक तिथं होते. तिथल्या सफाई कामगाराला अमितने विचारलं, काय रे, हे स्टेशन रोज रात्री इतकंच रिकामं असतं का? इथं कुणीच येत नाही का? तो सफाई कामगार अमितकडे आश्चर्याने पाहू लागला. अहो साहेब, इथं या स्टेशनवर दिवसाढवळ्यासुद्धा माणसं येत नाहीत, तर असं रात्रीचं कोण येणार? यावर अमितने त्याला कारण विचारलं, पण तो सफाई कामगार काहीच बोलला नाही. जाऊ द्या साहेब, तुम्ही नका लक्ष देऊ, असं म्हणून तो तिथून निघून गेला. त्या दिवशी देखील कालचाच प्रकार परत एकदा घडला. तिथं केवळ 2च ट्रेन येणार होत्या. वेळापत्रकात त्याचीच माहिती होती, 12:10ची आणि 2 वाजताची. कालप्रमाणेच 12:10ची ट्रेन आली आणि न थांबता सुसाट वेगाने स्टेशनवरूनच धावत सुटली. आश्चर्य म्हणजे आज परत तीच पांढऱ्या साडीतली बाई त्या ट्रेनच्या मागे धावताना अमितला दिसली. अमित अचानक खुर्चीवरून उठला. काय प्रकार आहे असं पुटपुटत प्लॅटफॉर्मवर जायला निघाला. तो बाहेर जातोच तोवर ती बाई आणि ट्रेन दोन्हीही दिसेनाशी झाली. अमित अगदी गोंधळून गेला. त्याला काहीच कळेना. परत 2 वाजताची ट्रेन आली. ती ट्रेन तिथं न थांबता सुसाट वेगाने तडक निघून गेली. हा असाच कार्यक्रम आता रोज चालू लागला. अमित रोज स्टेशनवर यायचा. स्टेशनवर नेहमीप्रमाणे कुणीच नसायचं आणि स्टेशनच्या वेळापत्रकात 2च ट्रेनचं टाइम टेबल असायचं. त्या दोन्हीही ट्रेन प्लॅटफॉर्मवर न थांबताच निघून जायच्या. अमितला आता हा प्रकार खूपच विचित्र आणि भयावह वाटायला लागला. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे रोज ती पांढऱ्या साडीतली बाई त्याला ट्रेनच्या पाठीमागे धावताना दिसायची. 12:10ची ट्रेन आली की ती बाई त्या ट्रेनच्या पाठीपाठी धावायची, पण अमित बाहेर जाताच ती बाई दिसेनाशी व्हायची. हा नक्की काय विचित्र प्रकार आहे हे अमितला कळत नव्हतं. बरं, आता ह्या विषयी कुणाला विचारावं तर त्या स्टेशनवर रात्री कुणीच नसायचं. काय करावं असा विचार अमित स्वतःशीच करू लागला. अमितला आता हळूहळू हे सगळं विचित्र आणि अनैसर्गिक वाटू लागलं. त्याला आता तिथं ड्युटी करायला जायची देखील भीती वाटू लागली होती. त्याचं कामातही मन लागेना. आपण उगाच इथं आलो की काय असं वारंवार त्याच्या मनात सुरू होतं. तो सतत परेशान असायचा. घरी राधाला देखील त्याने काहीच सांगितलं नव्हतं. अमितने ठरवलं, दुसऱ्या दिवशी काहीही करून आता ट्रेनला थांबवायचंच आणि ती बाई आता ट्रेनच्या पाठीमागे पळते का नाही ते देखील पाहायचं. ती कोण आहे, का रोज धावते याचा सौक्षमोक्ष काय आहे तो लावायचाच. असंच वाट बघत तो त्या रात्री तिथे थांबला. 12:10ची ट्रेन आली. अमित ट्रेनची वाटच बघत होता. ट्रेनचा आवाज होताच अमित तडक प्लॅटफॉर्मवर गेला.
हातात लाल झेंडा घेऊन तो प्लॅटफॉर्मवर जाऊन उभा राहिला. अमितला समोर बघून ट्रेनच्या ड्रायव्हरने स्पीड कमी केलं. स्पीड तर कमी केलं, पण त्या प्लॅटफॉर्मवर थांबायची ड्रायव्हरची हिंमतच होईना. त्याने थांबायचा विचार करतोच की काय तोवर त्याला ती बाई दिसली. त्या पांढऱ्या साडीतल्या बाईला बघून ड्रायव्हरला दरदरून घाम फुटला. त्याने गाडीचा वेग वाढवला आणि सुसाट तिथून निघून गेला. अमित हा सगळा प्रकार बघतच राहिला. त्याला काहीच कळेना. तोवर त्याला त्याच्या पाठीमागे कुणीतरी असल्याची चाहूल लागली. त्याने मागे वळून पाहिलं तर ती पांढऱ्या साडीतली बाई त्याला दिसली. ती प्लॅटफॉर्मवरून ट्रेनच्या पाठीमागं पळत होती. तिचा चेहरा धूसर होता. केस मोकळे होते. तिचे डोळे दिसतच नव्हते. डोळ्यांच्या जागी काळी पोकळी होती. आणि अमितचं लक्ष जेव्हा तिच्या पायाकडे गेलं तेव्हा अमितच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिचे पाय सरळ नव्हतेच. ती उलट्या पायांनी ट्रेनच्या मागे वेगाने धावत सुटली होती. ते दृश्य अमित आवासून पाहत होता. ती बाई चक्क ट्रेनला मागे टाकून पुढं निघून गेली. इतक्या जोरात वेगाने ती कशी काय धावत होती? आता मात्र अमित पुरता घाबरला होता. इथं नक्कीच काहीतरी अनैसर्गिक प्रकार चाललाय हे त्याला कळून चुकलं होतं. तो दुसऱ्या दिवशी त्याची ड्युटी संपल्यावर देखील तिथंच थांबला होता. तो खूप घाबरला होता. त्याचे हातपाय थरथरत होते. सकाळची ड्युटी सुधीरची होती. सुधीर आणि अमित यांची तोंड ओळख होती. तिथं कामाला असल्यापासून ते दोघे एकमेकांशी रोज येताना जाताना ड्युटी बदलताना बोलायचे. एवढीच ती काय त्यांची ओळख. सुधीर आल्यानंतर तिथं रोज रात्री काय प्रकार घडतो हे अमितनं सुधीरला सांगितलं. पण त्यावर सुधीरचा विश्वासच बसेना. अरे असं कसं होईल? कोणती बाई, कोणती ट्रेन, काय तू बोलतोयस? आणि कोणतीही बाई एखाद्या ट्रेनला कसं काय मागं टाकेल असं सुधीर म्हणू लागला. सुधीर आपल्यावर विश्वास ठेवत नाहीये हे बघितल्यावर अमितचा मूड खराब झाला. अमित आता चिडचिड करायला लागला. त्यावर सुधीर म्हणाला, अरे यार, आय एम सॉरी बट डोंट वरी. तू म्हणतोयस तसं किती काय खरं आहे हे बघायला आज मी पण तुझ्यासोबत थांबतो. बघूयात दिसते का ती पांढऱ्या साडीतली बाई. रात्रीची वेळ झाली. सुधीरची शिफ्ट संपली होती, पण तो अमितसोबत थांबणार होता म्हणून तो स्टेशनवरच थांबला. 8:30 वाजले. सुधीर अमितची वाट बघत होता, पण अमितचा कुठेच पत्ता नव्हता. सुधीरने ठरवलं होतं, अमित म्हणतोय तसं खरंच इथं काही विचित्र घडतंय का हे पाहायचं. त्यामुळे तो तिथंच थांबला. अमित जेव्हा येईल तेव्हा येईल, आपण आज रात्री इथंच थांबू असा विचार सुधीरने केला. 2 ट्रेन येणार होत्या. सुधीर देखील ऑफिसमध्ये फायली चाळत बसला होता. 12:10ची ट्रेन आली आणि सुसाट वेगाने नेहमीप्रमाणे तिथून तडक निघून गेली. ट्रेन काही थांबलीच नाही. आता मात्र सुधीरला अमितच्या सांगण्यामध्ये तथ्य आहे असं वाटू लागलं. ट्रेनच्या पाठीपाठी त्याला तीच पांढऱ्या साडीतली बाई ट्रेनच्या पाठीपाठी पळताना दिसली. ते पाहून आता सुधीर चकितच झाला. म्हणजे अमित जे म्हणत होता ते खरं आहे तर, असं सुधीरला वाटलं. सुधीर बाहेर जातो तर काय, त्याला प्लॅटफॉर्मवरती ती बाई कुठेच दिसेना. ती बाई अचानक गायब झाली होती. सुधीरने हा सगळा प्रकार पाहिला आणि त्याचं भानच हरपलं. तो खूप घाबरला. तडक तो अमितच्या घरी जायला निघाला. धावत पळत तो अमितच्या घरी गेला. सुधीर अमितच्या घरी पोहोचतोच तर अमितच्या घराचं दार सताड उघडं होतं. आत जाऊन सुधीरने बघितलं तर अमित आणि राधा घरात कुठंच नव्हते. त्याने आजूबाजूला चौकशी केली, पण कुणालाच त्या दोघांविषयी काहीच माहिती नव्हतं. सुधीरने त्यानंतर बऱ्याच दिवसांनी अमितला शोधण्याचा प्रयत्न केला. बरेच दिवस तो प्रयत्न करत राहिला. त्याच्या घरी सगळीकडे त्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण अमित आणि राधाचा कुणालाच थांगपत्ता नव्हता. त्यानंतर सुधीरने देखील तिथं काम करणं सोडून दिलं. बेगुनकोदा रेल्वे स्टेशन झारखंड आणि वेस्ट बेंगॉलच्या मध्ये आहे. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हे रेल्वे स्टेशन झपाटलेलं आहे, हॉन्टेड आहे. बऱ्याच प्रकारचे भयावह अनुभव लोकांना इथे आले आहेत. 1960 हे रेल्वे स्टेशन चक्क या भीतीपोटीच 44 वर्षांसाठी बंद करण्यात आलं होतं. या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला जास्त लोकवस्ती नाहीये. तसंच रात्रीच्या वेळी या स्टेशनवरती कोणतीच रेल्वे थांबत देखील नाही. रात्रीच्या वेळी या स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात कुणी रेल्वे पकडण्यासाठी येत सुद्धा नाही. रात्रीच्या भयान शांततेत हे रेल्वे स्टेशन आणखीनच उजाड आणि ओसाड बनून जातं. लोकांच्या मान्यतेनुसार रात्रीच्या वेळी एक साडी घातलेली बाई पांढऱ्या साडीमध्ये या स्टेशनवर उभी असते. ती त्या स्टेशनवर उभी राहून जोरजोरात रडत असते.
त्यावेळी जर तिथे रेल्वे आली तर ती बाई त्या रेल्वेचा पिछा करत असते. या रेल्वेमधले आणि स्टेशनवरच्या कुणी बऱ्याच लोकांनी तिला बघितलेलं आहे. त्या बाईला रेल्वेच्या पाठीमागे धावताना बऱ्याच लोकांना भयावह अनुभव आलेले आहेत. आजची ही सत्यकथा याच घटनेवरती आधारित होती. 2017मध्ये याच गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आणि अजून संशोधन करण्यासाठी एक ग्रुप त्या रेल्वे स्टेशनवरती रात्रीचा थांबला होता. ते लोक तिथं पोलीस प्रोटेक्शनसोबत थांबले होते, पण त्यांना असा कोणत्याच प्रकारचा अनुभव आलेला नाही आहे. आज बेगुणकोदा रेल्वे स्टेशन हे बाकीच्या रेल्वे स्टेशननुसार वापरलं जातं. बेगुणकोदा रेल्वे स्टेशनवरती अशी कोणती बाई खरंच रेल्वेचा पिछा करत असेल का? आणि खरंच तिथल्या लोकांनी तिला पाहिलं असेल का? ही सत्यकथा असेल की लोकांच्या मनाचा भ्रम? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवायला आम्हाला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन कथेसोबत. तोवर स्वतःची काळजी घ्या.